आज मन खूप उदास होतं. आता 10 दिवसापूर्वीच लग्न करून मी सासरी आली होती. लग्नाआधीच आम्ही नवरा बायकोनी ठरवलं होतं की लग्न झाल्यानंतर 10 दिवस हनीमूनसाठी जाऊया. आमचे तिकीट सुद्धा बुक झालं होतं. आणि जसं मी पॅकिंग करून संध्याकाळच्या गाडीने निघण्याचा विचार केला की ननन नैनाने मध्येच आम्हाला थांबवलं. अरे काय रे, एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन कुठे जायची तयारी चालू आहे निखिल? तू परत मुंबईला जायला निघालास का? आणि सोबत रियाला सुद्धा घेऊन जात आहेस का? एकदा सुद्धा सांगितलं नाहीस आणि कोणाला विचारलं सुद्धा नाहीस. आई, तुला माहित होतं का ग निखिल रियाला घेऊन मुंबईला जाणार आहे ते? नैनाताईंनी आपल्या आईला विचारलं. मी मात्र आईंचा चेहरा बघू लागले. अरे नाही बाळा, ते मुंबईला नाही जात. बस काही दिवसांसाठी निखिल सुनबाईसोबत फिरायला जात आहे. हा ताई, फिरायला म्हणजे हनीमूनला जात आहोत आम्ही, हनीमूनला. निखिल, तुझी अक्कल काय गवत चरायला गेली आहे का? या नवीन आलेल्या चोचल्यांमुळे तू आपल्या घरातील रूढी परंपरा विसरून गेलास. तुला एवढंही समजत नाही का की गावात हे सगळं होत नाही? गावातील महिला 1 महिन्यांपर्यंत नवीन नवरीला बघायला येतात आणि तू टीव्ही बघून हनीमूनसाठी निघालास. आई, तुला तरी कधी समजेल ग? तू एकदाही त्यांना अडवलं नाहीस. गावातल्या बायका तुझ्या सुनेला बघायला आल्यावर काय तोंड दाखवणार तू? आणि काय गरज आहे हनीमून साजरा करायला जायची? अरे इथे कसली बंधन आहेत तुमच्यावर? निखिल, तू तर दिवसभर बायकोसोबत बसून राहतोस. अशी कोणती मजा साजरी करायची आहे की जी तुला घरी करता येत नाही? नैनाताईचं बोलणं ऐकून मला तर खूप राग आलं होतं. कारण त्यांच्या बोलण्यात मूर्खपणा, निर्लज्जपणा सरळ सरळ दिसत होता. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर सरळ सरळ लाचारपणा दिसत होता. तो म्हणाला, ताई, आईला तर आधीच माहित होतं. तिकीट सुद्धा आम्ही काढलं आहे. आता जाऊ दे आम्हाला. अरे तिकीट काढलं आहे तर काय झालं? तिकीट कॅन्सल सुद्धा होते. पैसेच फक्त परत मिळणार नाहीत ना, पण इज्जत तर वाचेल. आणि आईचं काय? आईला तरी एवढी दुनियादारीची समज असती तर आईने स्वतःच तुम्हाला अडवलं असतं. आपली आई साधी सरळ आहे, तर तू काय स्वतःच्या हिशोबाने चालणार का? आणि बायकोला आपल्यासोबत घेऊन असंच बाजारामध्ये नाचवणार? घराच्या इज्जतीचा एकदा सुद्धा विचार आला नाही का रे तुझ्या मनात? नैनाचे एवढं बोलणं ऐकून निखिलची बोलतीच बंद झाली. ते नैनाताईंसमोर जास्त काही बोलत नव्हते, कारण नैनाताई निखिलपेक्षा मोठ्या होत्या आणि त्यांचं लग्न सुद्धा झालं होतं. पण सासर जवळ असल्या कारणाने त्या महिन्यातील 20 दिवस तर माहेरीच येऊन घालवत असायच्या. हे घर पूर्णपणे त्यांच्या हातात होतं. आईंना तर त्या आपल्या समोर काहीच समजत नव्हत्या आणि नेहमीच म्हणायच्या की आईला दुनियादारीची समज नाही आहे, आई चालाक नाही आहे. आणि निखिलला सुद्धा त्याच्या हिशोबाने काही करू देत नव्हती. एका बाजूने त्या पूर्ण घराची मालकीण बनल्या होत्या. सासर असताना सुद्धा माहेरील घराची पूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. निखिल त्यांच्यासमोर काही बोलत नव्हते आणि आईचं सुद्धा त्यांच्यासमोर काही चालत नव्हतं. तर मग माझी काय हिंमत होती त्यांच्यासमोर बोलण्याची? राग तर मला खूप येत होता, परंतु मी माझ्या नवऱ्याकडे बघून गप्प राहिले. निखिल चुपचाप उभे होते तेव्हा नैनाताई म्हणाल्या, आता काय भूत बनून इथेच उभा राहणार आहेस की सर्व सामान आतमध्ये जाऊन ठेवणार आहेस? मी सतत निखिलकडे बघत होती. निखिल काहीतरी बोलतील असा विचार करत होते, पण निखिल माझ्याकडे बघत नजरेने म्हणाले, जाऊ दे, आता सर्व पाहुणे आहेत, त्यांच्या समोर काहीही बोलण्यापेक्षा गप्प बसलेलेच बरे. आदराने सगळ्यांना जाऊ दे, असं म्हणत निखिल सर्व सामान घेऊन परत खोलीत आले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. निखिलला त्यांच्या बहिणीची एवढी भीती वाटत होती, तर त्यांनी तिला या सर्व गोष्टी अगोदरच सांगायला हव्या होत्या. स्वतः तर त्यांचे भाऊ होते, परंतु मी तर या घरात नवीन नवीन आली आहे. एवढ्या सगळ्यांसमोर माझी बेइज्जती करण्याची काय गरज होती? माझ्या मनात आता नैनाताईंसाठी द्वेष निर्माण झाला होता. त्यांची आमच्या संसारातली रोकठोक मला अजिबात पसंत येत नव्हती. असं नव्हतं की मी नैनाताईंना उत्तर देऊ शकत नव्हती. फक्त माझा नवरा आणि सासूबाईंमुळेच मी गप्प होते. जेव्हा माझा नवरा त्यांच्यासमोर बोलत नव्हता, तर मी बोलून फालतूमध्ये तमाशा का निर्माण करू? आता माझा मूड पूर्णपणे खराब झाला होता. म्हणून मी माझ्या आईला फोन केला आणि मी सर्व गोष्ट माझ्या आईला सांगितली. सर्व गोष्ट ऐकल्यानंतर माहित नाही आईने काय विचार केला. तिचा बीपी एकदम वाढला. बाबा गेल्यानंतर आई छोट्या छोट्या गोष्टींवरून घाबरून जात होती. ती खूपच लवकर घाबरायची.
आम्हाला कोणीही भाऊ नव्हता. आम्ही फक्त दोघी बहिणी होतो. आता माझं लग्न झालं होतं तर माझी छोटी बहीण अजून शिकत होती. लग्नाच्या अगोदरच मी निखिलला आणि निखिलच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्या घरी फक्त माझी आई आणि माझी छोटी बहीण राहते. म्हणून प्रत्येक 10 दिवसांनी 15 दिवसांनी 1-2 दिवसांसाठी मला माझ्या आईला भेटण्यासाठी जावे लागेल, कारण माझ्या आईला आम्हा दोघी बहिणींशिवाय दुसरे कोणी नाही. माझ्या अशा वागण्याने निखिल किंवा त्याच्या आईला कोणतीही अडचण नव्हती. पण आपल्या मुलीचे नवीनच लग्न झाले आहे आणि तिच्या सासरची परिस्थिती ऐकून आईचा बीपी वाढला होता आणि ती बेशुद्ध होऊन पडली. तेव्हा माझी छोटी बहीण मला फोन करून सांगू लागली, ताई, लगेचच भाऊजींना घेऊन तू घरी ये. आईची तब्येत खराब झाली आहे, तिचा बीपी वाढला आहे आणि आई बेशुद्ध होऊन पडली आहे. मी एकटी आहे. बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलावू शकत नाही. माझे माहेर जास्त दूर नव्हते, म्हणून मी माझ्या धाकट्या बहिणीला आईची काळजी घ्यायला सांगितली आणि निखिलला घेऊन आईकडे जायला निघाली. तेवढ्यात अचानक नैनाताई पुन्हा दारात दोन्ही हातांनी माझा रस्ता अडवत म्हणाल्या, कुठे चालली आहेस? एक वेळ सांगून समजले नाही? घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अरे, ही तर दुसऱ्याच्या घरून आली आहे, पण निखिल, तुला अक्कल पाहिजे. तू असाच 10 दिवसापूर्वी आलेला नववधूला घेऊन फिरत राहिलास तर लोक काय म्हणतील? मला अगोदरच उशीर होत होता आणि ताई इतक्या जोरात बोलत होत्या की सासूबाई आणि बाकींचे नातेवाईक सगळे आले. निखिल म्हणाला, ताई, आम्हाला जाऊ दे. रियाची आई अचानक बेशुद्ध होऊन पडली आहे. रियाच्या छोट्या बहिणीचा फोन आला होता. तिची बहीण तिकडे एकटी आहे. ती खूप परेशान आहे. आम्हाला लगेच तिथे पोहोचायचं आहे. वा, तुला काय निमित्त सापडलं आहे? मी तुम्हाला हनीमूनला जाण्यापासून रोखले आहे, म्हणून तुम्हाला काहीतरी बहाणा करून घराबाहेर पडायचं आहे. म्हणजेच आहे त्यासाठी रियाच्या आईला आजारी पाडलीत किंवा तिला मारून सुद्धा टाकाल. ताई, बस झाले आता तुमचे. जर तुम्ही माझ्या आईबद्दल एक शब्दही चुकीचा बोललात तर बघा, माझ्या आईशिवाय या जगात माझं असं दुसरं कोणी नाही. माझ्या आईने ज्या कष्टातून आम्हाला वाढवले आहे ते फक्त आम्हा दोघी बहिणींनाच माहीत आहे. समजले? माझ्यासाठी माझी आईच देव आहे. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मला म्हणा. मी तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही. पण खबरदार, यापुढे माझ्या आईबद्दल काही उलटसुलट बोललात तर. आणि राहिली गोष्ट मरण्याची, तर मरतील आमचे दुश्मन. तुम्ही कोण आहात माझ्या आईविषयी असे बोलणाऱ्या? आणि रस्ता सोडा आमचा. आम्हाला तुमची परमिशन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही कोण आहात रस्ता रोखून धरणाऱ्या? असं म्हणत निखिलचा मी हात पकडून बाहेर निघून गेले. आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर घरामध्ये काय झाले माहीत नाही, पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जेव्हा सासरच्या घरी आले तेव्हा माहोल पूर्णपणे तणावपूर्ण होता. पण त्याने मला काहीच फरक पडणार नव्हता. मी आईंना म्हणाली, आई, डॉक्टरांनी मला माझ्या आईची काळजी घेण्यास सांगितलं आहे, म्हणून मी आठवड्यातून 2-3 दिवस माझ्या आईच्या घरी जाण्याचा आणि ती पूर्णपणे बरी होईपर्यंत काही दिवस तिची काळजी घेण्याचा विचार करते आहे. आम्ही येथे एक मोलकरीण ठेवतो, जेणेकरून घरातील स्वयंपाकासारखी कामं ती करेल, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि आईचीही काळजी घेतली जाईल. ही काही महिन्यांचीच गोष्ट आहे. माझं ऐकून नैनाताई तोंड वाकडं करून म्हणाल्या, मोलकरीण? अरे वा भावा वा, 4 दिवस नाही झाले अजून महाराणीला येऊन लगेच मोलकरीण ठेवणार? आई, पाहिलंस, म्हणूनच तुला म्हणत होती अगोदर सांसारिक गोष्टी शिक. तू सुनेला डोक्यावर चढवून ठेवली आहेस ना. आज मोलकरीण आणत आहे, उद्या तुलाच या घरची मोलकरीण बनवून टाकेल. तुझ्या मुलाचे पैसे पाण्यासारखे कसे वाया घालत आहे बघ, आणि तू गपचूप तिच्या होशी हो मिळवत आहेस. तू एक शब्दही सुद्धा बोलत नाही आहेस. सून असताना मोलकरणीची काय गरज? उगाच पैसे बर्बाद करण्याची काय गरज आहे? नैनाताई आईंना बोलत जात होत्या, पण त्यांचे बोलणे ऐकून मला एवढा राग आला की मी मध्येच म्हणाली, बरोबर बोललात ताई, मोलकरणीची तशी काय गरज आहे? तुम्ही तर आहातच ना. तुम्ही महिन्यातून 20 दिवस तर इथेच राहता. मग तुम्ही तुमचे आणि आईंचे जेवण तर नक्कीच बनवू शकता. म्हणजे फालतूचा खर्च सुद्धा होणार नाही आणि घरातील पैसे घरातच राहतील. असे बोलून मी नैनाताईंच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. माझे बोलणे ऐकून नैनाताईंचा चेहरा पांढरा शुभ्र झाला. त्यांना खूप अपमान वाटत होता. महिन्यातून 20 दिवस इथे राहता असे माझे म्हणणे कदाचित त्यांच्या मनाला भिडले असेल. त्या आईंना म्हणाल्या, आई, पाहिलंस का तुझ्या सुनेची जीभ किती चालत आहे ते?
आणि तू इथे गपचूप मला पाहत उभी आहेस, एकदाही तिला काही बोलली नाहीस. ती लग्न झालेल्या नंदेशी कशी अभद्र रीतीने बोलत आहे. ताई, सुरुवात तुम्ही केलीत, मी नाही. जर तुमचे लग्न झालं आहे तर तुम्ही तुमच्या सासरची काळजी घ्यायला हवी. इथं लक्ष द्यायला, इथली काळजी घ्यायला मी आली आहे ना. आता हे घर माझं आहे, त्यामुळे या घराची काळजी मीच घेईन. या घरची इज्जत, मान सन्मान आता माझा सुद्धा मान सन्मान आहे. आणि मी कोणी दूध पिणारी मुलगी नाही जी घराची इज्जत मातीमोल करेन. माझे असे बोलणे ऐकून नयनाताईंना खूपच राग आला. मग त्या आईवर ओरडत म्हणाल्या, आई, तू कधीपर्यंत अशी मुकी होऊन बसणार आहेस? काहीतरी बोल. बघ, आता तुझ्या समोरच ही मला काय बोलत आहे. आता ही अवस्था आहे, उद्या तू नसशील तेव्हा काय होईल? तेव्हा ही माझ्याबरोबर काय करेल? त्यानंतर आई जे काही बोलल्या ते ऐकून मी तर हैराणच झाली होती. आई म्हणाल्या, बाळा, योग्य तेच बोलत आहे ती. तुझे आता लग्न झालं आहे, तू तुझ्या सासरकडील जबाबदारी उचल. इथली जबाबदारी उचलण्यासाठी ती आली आहे ना. आणि तसंही बाळा, आजपर्यंत तू तुझ्या समोर आम्हाला कधी तोंड तरी उघडून दिलं आहेस का? आणि कधी तू माझी गोष्ट ऐकली आहेस का, की निखिलचे ऐकले आहेस? तू नेहमीच तुझी मनमानी करत राहिलीस. या घराला तर तुझे बाबा गेल्यानंतर तुझ्या हिशोबाने चालवत राहिलीस. तोपर्यंत ठीक होतं ग. परंतु आता निखिलचं लग्न झालं आहे, सुनबाई आली आहे. आता ती तिचं घर चांगल्या प्रकारे सांभाळेल. तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. आई तर खूपच तिखट बोलल्या होत्या, पण त्या एवढ्या प्रेमाने बोलल्या होत्या की नयनाताई निशब्द झाल्या होत्या. त्यापुढे काही बोलूच शकल्या नाही. सासूबाईंचं बोलणं ऐकून असं वाटलं की आयुष्यात पहिल्यांदाच बोलायला शिकल्या आहेत. आई म्हणाल्या, माहेर फक्त आईपुरतच मर्यादित नसते, तर सुनबाईला सुद्धा तिचा मान सन्मान, प्रेम, इज्जत द्यायला हवी. मला खात्री आहे की तुझी वहिनी तुला तुझ्या आईच्या घराची उणीव कधीच जाणवू देणार नाही. तुझ्या आईचे घर तुला कधीच परके होणार नाही. पण याची जबाबदारी ही तुझ्यावर आहे. तू आजपर्यंत कधीही रियाबरोबर प्रेमाने बोलणे केले नाहीस. तू तिला सुद्धा निखिल आणि माझ्याप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा. ती सुद्धा तुझ्यासारखीच तिच्या कुटुंबातील लाडकी आहे. जेव्हा तू कोणाला सहन करू शकत नाहीस, मग ती कशी करेल? सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात मात्र पाणी आले. माझी सासू माझी आई झाली होती. आता मला काळजी नव्हती. ज्या घरात मुली राज्य करू लागल्या आणि मुली सासरपेक्षा आईच्या घराकडे जास्त लक्ष देऊ लागल्या, त्या घरच्या सुनेची अवस्था अगदी माझ्यासारखीच होऊन जाईल. पण मी आज आवाज उठवला आणि माझे नशीब चांगले निघाले. आईंनी मला पाठिंबा दिला. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.